नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही बघू शकता आज आपल्याला जे ओपनिंग झालं हे ओपनिंग आपण इथे थोडंसं गॅपअप किंवा फ्लॅट ओपनिंग झालं असं आपण म्हणू शकतो. तर ओपनिंग नंतर मार्केटमध्ये एकदा खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक बघितलं, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. जे सदस्य नवीन असतील त्यांना सुद्धा सांगतो की आपल्याला ब्रेकआउट आला असं आपण कधी म्हणतो, एखादी लेवल ज्या वेळेला ब्रेक करते खालच्या बाजूला तेव्हा आपण त्याला ब्रेकआउट आलं असं म्हणत नाही. तर समजा ही लेवल आहे, ही लेवल आपल्याला खालच्या बाजूनं ब्रेकआउट झाली असे आपण कधी म्हणणार, तर त्यासाठी आपल्याकडे एक महत्त्वाची गोष्ट अशी असली पाहिजे की आपल्याला कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली पाहिजे. ओके. आणि नेक्स्ट कॅन्डलनं हा लो ब्रेक केला पाहिजे. जर हा लो ब्रेक व्हायला लागला तर ह्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे की ही आपली जी लेवल होती ही ब्रेक झाली. मात्र इथे जर तुम्ही बघितलं तर पहिली कॅन्डल आहे, पहिल्या कॅन्डलनं ही लेवल ब्रेक जरूर केली, मात्र क्लोजिंग वर जाऊन दिलं, त्यामुळे ही कॅन्डल आपण कन्सिडर करणार नाही. नेक्स्ट कॅन्डल जरी कन्सिडर केली तरी तुमच्या लक्षात येईल त्याचा काही लो ब्रेक झाला नाही. नेक्स्ट कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली, मात्र त्याच्या नेक्स्ट कॅन्डलनं ग्रीन कॅन्डल झाली आणि तुम्ही बघू शकता की ह्याचा लो सुद्धा ब्रेक झाला नाही. आणि नेक्स्ट कॅन्डल तर आपल्याला वरच्या दिशेनं पुन्हा जाताना दिसली. त्यामुळे इथे आपल्याला आपण असं म्हणू शकतो की जो मॉर्निंग ट्रॅप असतो तो मॉर्निंग ट्रॅप आपल्याला केला गेला. आदल्या दिवशीचा लो ब्रेक केला गेला, आपली इम्पॉर्टंट लेवल खालची तुटती असं दाखवलं गेलं आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये एक शार्प रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली. आता ही रिकव्हरी सुद्धा कोणत्या लेवल पर्यंत झाली, तर आपण एक सेंटर लेवल लाईन दिलेली होती. नेहमी जेव्हा 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स असतो, खालची इम्पॉर्टंट लाईन आणि वरची इम्पॉर्टंट लेवल ह्या दोघांमध्ये जेव्हा 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स असतो त्यावेळेला आपण काय करतो, एक सेंटर लाईन देतो. तर तुम्ही बघू शकता की इथून जो बाउन्स आला ह्या सेंटर लाईन पर्यंत आला. सेंटर लाईन सुद्धा आपल्याला ब्रेकआउटच्या दृष्टीनं बघायला गेलं तर सेंटर लाईन सुद्धा आपल्याला ब्रेकआउट झालेली दिसत नाही. ह्याचं कारण असं आहे की इथून इतकं वर आल्यानंतर पुन्हा इथे एक साधारण आपल्याला असं लक्षात येईल की पाऊण तास ते 1 तास ह्या लेवलला आपण वर जाण्याचा, खाली येण्याचा असा प्रयत्न झाला. शेवटी पुन्हा एकदा सेलिंग आलं, पुन्हा परफेक्ट या लेवलला सपोर्ट घेतला गेला, पुन्हा बाउन्स आला, पुन्हा या लेवलला रेजिस्टन्स आणि पुन्हा सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. तर थोडक्यात सांगायचं तर काय झालं, पहिल्यांदा एकदा ट्रॅप सोडल्यानंतर आपल्याला एक बाउन्स आणि एक सेलिंग असं आपल्याला दोन त्याच्यामध्ये मूवमेंट बघायला मिळाल्या. नंतरच्या मूवमेंट हे अगदी कमी क्वांटिटीच्या होत्या, त्याच्यामध्ये खूप मोठी मूवमेंट बघायला मिळाली नाही आणि मार्केट आपल्याला बँक निफ्टीमध्ये साईडवेज होताना बघायला मिळालं. तर हे झालं आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूवमेंट आली. आता आपण काय करूया, सर्व लेवल काढून टाकूया आणि उद्यासाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ओपन करतो. तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल मागचे जवळजवळ 5-6 दिवस म्हणजे ट्रेडिंग डेज, दिवस म्हणतो याचा अर्थ ट्रेडिंग डेज, आपल्याला लक्षात येते रोज आपल्याला काय होतंय, रेड कॅन्डल बनतायत मार्केटमध्ये. त्यामध्ये आपण काही दिवस तेजी पण बघितली आणि आपण गॅप डाऊन ओपनिंग नंतर मंदी पण बघितली. पण सगळ्या कॅन्डल ज्या तयार होत आहेत ह्या रेड कॅन्डल तयार होत आहेत आणि हे आपल्याला काही चांगलं लक्षण नाही. ज्या वेळेला अशा पद्धतीनं रेड कॅन्डलच सगळ्या तयार होत असतात आपल्याला सेलिंग येण्याची शक्यता असते. अजून तरी निफ्टी होल्ड करते, त्यामुळे बँक निफ्टीनं सुद्धा होल्ड केलेलं आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला की साधारण ह्या आसपास मी तुम्हाला एक लेवल दाखवतो, ह्या आसपास म्हणजे 43,500 च्या आसपास आपल्याला
अनेक वेळेला सपोर्ट घेतला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता इथून वर गेल्यानंतर इथून खाली येण्याचा एकदा प्रयत्न झाला, दोनदा प्रयत्न झाला. पुढचे सलग 3 दिवस ह्या लेवलचा आसपास आपल्याला सपोर्ट घेतला गेला. इथे सुद्धा 2 दिवस असं होतंय की 43,500च्या आपण खाली जातोय, पण काही ह्याच्यामुळे वर येऊन पुन्हा 43,500च्या वर क्लोज करतोय. ज्या क्षणी आपल्याला 43,500च्या खाली क्लोजिंग येईल आणि त्याचा लो नेक्स्ट डेला ब्रेक होईल, त्यावेळेला आपल्याला सावध व्हावं लागणार आहे, कारण मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आता आपल्याला इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की सध्या जी आपल्याला थोडी तेजी बघायला मिळाली मागचे काही दिवस, इथे लो बनवल्यानंतर इथपासून आपण शार्प ही जी तेजी बघितली, तर आपल्याला आता बघायला लागेल की सध्या आपण कोणत्या लेवलला आहोत. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इथून पुढे कोणत्या लेवल सपोर्ट म्हणून काम करतील आणि कोणत्या लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करतील. तर इथे मी फिब रिट्रेसमेंट लेवल लावून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला लक्षात येईल की सध्या आपल्याला जिथे सपोर्ट घेतला जातोय, ही लेवल जी आहे, थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. सध्या जिथे सपोर्ट घेतला जातोय 43,536च्या आसपासची लेवल ही जी आहे ही 61.8% ची लेवल आहे. 43,536च्या आसपास आहे आणि त्याचा सपोर्ट मागचे अनेक दिवस इथे घेतला जातोय. आता ज्या वेळेला ही लेवल ब्रेक होईल, मग आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल काय असणार आणि शेवटचं आपण असं म्हणू शकतो की शेवटची आशा असणार की मार्केटमध्ये आता तेजी होईल, ती आशा असणार आहे 50% लेवलला. आणि ही लेवल कुठे आहे? 43,263 ला आहे. 43,263 आपण असं समजूया 43,250 ची लेवल आहे असं समजूया. तर 43,250च्या वर जोपर्यंत आहे, तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये किती निगेटिव्ह दिसलं तरी आपल्याला एक आशा नक्कीच राहू शकते. 30% चान्स राहू शकतो की मार्केटमध्ये तेजी होईल. आत्ता आपल्याला 50-50 आहे असं म्हणू शकतो, कारण 61.8%च्या आपण वर आहोत. त्यामुळे वर जायला पण 50% शक्यता आहे आणि खाली जाण्याची पण 50% शक्यता आहे. मात्र ज्या वेळेला ह्या लेवलला येईल, तरी सुद्धा आपल्याला थोडा होप राहील की 50% लेवलला सपोर्ट घेऊन मार्केट एकदा वर जाऊ शकतं. अर्थात येणारा काळ ठरवेल आपल्याला ह्या दोन लेवल आता सध्या इम्पॉर्टंट दिसत आहेत. तर माझ्या मते तुम्हाला लक्षात आलं असेल की खाली जात असताना कोणत्या लेवल आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. आता आपण काय करूया, आता आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन बँक निफ्टीसाठी उद्याच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढायला सुरू करूया. त्यासाठी मी थोडं झूम करून घेतोय 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. आपल्याला इथे लक्षात येईल की साधारण ह्या आसपास आपण एक स्विंग हाय बनवलेला होता. तर तिथे आपण काय करतोय, वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण घेतोय. 43,682च्या आसपास ती लेवल आहे. खालच्या बाजूला आल्यानंतर आपल्याकडे आता दोन लेवल आहेत. आता इथे बघितलं तर इथे आपण कंटिन्युअस खाली येतोय. ही लेवल जी आहे ही आपल्यासाठी काय दिसते, एक स्विंग लो दिसते. इथून आल्यानंतर वर गेलं आणि इथून आल्यानंतर खाली आलं. अशा दोन लेवल आपण आयडेंटिफाय केल्या. आता ह्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे, तर खाली बघितलं तर 43,507 आहे, म्हणजे 43,500 ची लेवल आहे. वरच्या बाजूला बघायला गेलं तर 43,682, म्हणजे आपण असं समजूया की 43,700 ची लेवल आहे. म्हणजे 200 पॉईंटचा डिफरन्स आहे. आपल्याला 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स असला तर आपण सेंटर लाईन काढत असतो. आता आपण काय करू, जर आता इथनं खाली यायला लागलं तर 43,500च्या खाली आल्यानंतर आपल्याला 43,400च्या आसपास पहिलं टार्गेट खालच्या दिशेनं ठेवायला लागेल. आणि हे निगेटिव्ह बनतंय, त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा खालच्या बाजूच्या लेवल दाखवतोय. अर्थात त्याच्यासाठी ही इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाली पाहिजे, तरच आपल्याला ह्या लेवल्स येऊ शकतात. 43,400 झाल्यानंतर आपल्याला 43,300 ही आपल्यासाठी दुसरं टार्गेट असणार आहे. त्याच्या आसपास मी तुम्हाला दुसरी लेवल काढून दाखवली आहे. त्यानंतर 43,200 हे आपल्यासाठी शेवटचं टार्गेट असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला खाली जात असताना 43,500 तुटल्यानंतर 43,400, 43,300 आणि 43,200 अशा तीन लेवल आपल्याला बघायला मिळतील. मात्र जर काही कारणामुळे निफ्टीमध्ये ज्या पद्धतीनं होल्ड केलंय, उद्या जर गॅप अप ओपन झालं, एखादी चांगली न्यूज आली आणि त्याच्यामुळे वरच्या दिशेनं जात असेल, तर 43,700 ची लेवल ब्रेक केल्यानंतर आपल्याला 43,800 ला पहिलं टार्गेट आपण ठेवू शकतो. तर 43,800च्या आसपास मी पहिलं टार्गेट हे केलंय. 43,800 नंतर 43,900 आणि त्यानंतर 44,000 अशी आपल्याला तीन टार्गेट वरच्या दिशेनं ठेवता येऊ शकतात. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कोणत्या इम्पॉर्टंट लेवल आहेत
वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला आणि खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर आपल्याला टार्गेट लेवल सुद्धा इथे मी दाखवलेले आहेत. आता आपण पुढे जाऊया आणि उद्या मंगळवार असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की फिन निफ्टीमध्ये उद्या वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे. तर अशा वेळेला फिन निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करतोय. फिन निफ्टीमध्ये आपण ऑलरेडी इम्पॉर्टंट लेवल काढून ठेवलेले आहेत. मी पुन्हा एकदा ओपन करतो. ओके, तर इथे फिन निफ्टीमध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत, तुम्हाला इथे दिसू शकतायत. तर ह्या लेवल्स थोडंसं मी ऍडजस्ट करतो झूम लेवल, म्हणजे आपल्याला त्या लेवल्स दिसू शकतील. ओके, तर फिन निफ्टीसाठी आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल घेतलेली आहे. ही लेवल कोणती आहे तर 19,592 ची आहे. आपण काय समजणार आहे 19,600 ची आहे. खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण ही घेतलेली आहे. ही कोणती आहे 19,483 ची. आपण 19,475 ची समजणार आहे. त्यामुळे या दोघांमध्ये 100 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण साधारण 19,538 च्या आसपास एक सेंटर लाईन काढलेली आहे. आता उद्या काय होईल, उद्या कुठे ओपन होत आहे, समजा या खालच्या भागामध्ये ओपन झालं आणि इथे ओपन होऊन खालच्या दिशेनं जात असेल आणि 19,475 च्या खाली जर आपल्याला ब्रेकआउट आलं तर काय होऊ शकतं, खाली जात असताना 19,425, 19,375 आणि 19,325 अशी 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. इथे ओपन झालं आणि इथून वर जात असेल तर काय होईल, वरच्या बाजूला लेवल ब्रेकआउट झाली तर आपल्याला व्होलाटाईल होताना बघायला मिळेल सकाळच्या सत्रात, आणि मग दुपारच्या सत्रामध्ये वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं आपल्याला मग एक ब्रेकआउट मिळू शकेल, रेंज ब्रेकआउट मिळेल, आणि मग त्यानुसार आपण त्याच्यामध्ये विश्लेषण आणि त्यानुसार पुढे काय करायचं हे ठरवू शकतो. उद्या जर मात्र गॅपअप ओपन झालं, गॅपअप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं 19,600 च्या वर टिकत असेल तर मग 19,650, 19,700, 19,750 अशा 3 लेवल आपल्याला वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात. गॅपअप ओपनिंग नंतर जर खाली आलं आणि इम्पॉर्टंट लेवल जी सेंटर लाईन आहे ही ब्रेक झाली तरी सुद्धा व्होलाटाईल होऊ शकतं. कारण लक्षात ठेवा, वर ओपन होऊन खाली येत असेल किंवा खाली ओपन होऊन वर येत असेल तर ह्या 2 लेवल म्हणजे ज्या इम्पॉर्टंट लेवल आपण काढल्यात तर वरची इम्पॉर्टंट लेवल ही रेझिस्टन्स बनणार, खालची इम्पॉर्टंट लेवल ही सपोर्ट बनणार, आणि त्यामुळे आपल्याला फिन निफ्टीमध्ये दोन्ही साईडनं व्होलाटाईल मुवमेंट या दोघांच्या मध्ये होताना बघायला मिळू शकते. तर जर वर ओपन होऊन वर गेलं किंवा खाली ओपन होऊन खाली गेलं तरच आपल्याला ब्रेकआउट आणि एक चांगला ट्रेड मिळू शकतो. शक्यतो काय होतं एक्सपायरीच्या दिवशी सकाळच्या सत्रात एखादा आपल्याला फॉल्स ब्रेकआउट, जसा आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसला तसा एखाद्या वेळेला आपल्याला दिसू शकतो. त्यामुळे थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत निफ्टी आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, या दोन्ही इंडेक्सचा मी तुम्हाला चार्ट दाखवतोय. तुम्ही काय करू शकता, त्याचं स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला विश्लेषण करताना त्याची नक्कीच मदत होईल. ओके, इथे मी तुम्हाला हे दोन्ही चार्ट दाखवतोय. ह्या चार्टचं तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. हा झाला निफ्टी 50चा चार्ट. निफ्टी 50 मध्ये आपल्याला थोडंसं होल्ड केलेलं दिसतंय, मात्र उद्या ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे. तर आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा या इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवतोय, ज्याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर इथे आपण निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट दाखवतोय. याच्या सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल मी काढलेले आहेत. हा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन याचं तुमच्या विश्लेषणासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो. हे झालं इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाणार आहे आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर येतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही 15 मिनिटावरनं डेली टाइम फ्रेम करायची आहे. स्टॉकसाठी आपण डेली टाइम फ्रेम वापरत असतो. तर मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत, तर ते स्टॉक आता मी तुम्हाला इथे एकत्र करून दाखवायला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिला स्टॉक जो तुम्हाला दाखवतोय हा तेजीसाठी दाखवतोय. तर त्या स्टॉकचं नाव आहे भारती एअरटेल. भारती एअरटेल मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मागचे काही दिवस आपल्याला सुरुवातीला सेलिंग बघायला मिळालं, त्यानंतर आपल्याला आता एक तेजी बघायला मिळते आणि हा जो काही हाय बनलेला होता आज आपण त्या हायच्या वर क्लोजिंग दिलेला आहे. पण नेहमी लक्षात ठेवा
एकदा ती लेवल ब्रेक झाली म्हणून आपल्याला उपयोग नाही. उद्या कदाचित काय होऊ शकतं, एक छोटी इनसाइड कॅन्डल अशी बनू शकते आणि आपल्याला उद्याचा दिवस समजणार नाही की तेजी होतीये का मंदी होती आणि मग त्यानंतर आपल्याला दिशा कळू शकेल. पण जर उद्या ह्या लेवलच्या वर आपल्याला क्लोजिंग आलं तर मग काय होऊ शकतं, हा स्टॉक भारतीय एअरटेल हा जो स्टॉक आहे, हा स्टॉक 1000च्या दिशेनं वाटचाल नक्कीच करू शकतो. कारण तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल खालच्या बाजूला सपोर्ट जो आहे हा 900 जवळ आहे आणि आपल्याला ब्रेकआउट लेवल आहे ही 960च्या जवळ आहे. तर त्याच्यामुळे 60 पॉईंटचा डिफरन्स आहे, तेवढीच तेजी वर होऊ शकते. साधारण 1010 पर्यंत वगैरे जाऊ शकतं, पण आपण 1000 ही लेवल राऊंड फिगर असल्यामुळे तीच लेवल मी तुम्हाला इथे सांगतोय. अर्थात ही काही 1-2 दिवसात येणार नाही. तुम्ही बघू शकता इथपासून इथपर्यंत यायला जवळ आपल्याला नोव्हेंबर अख्खा महिना लागला. बरोबर, जवळजवळ 15 दिवस आपल्याला इथे नोव्हेंबरचे लागले. त्यामुळे हे सांगतोय वरचं टार्गेट ते सुद्धा जर ब्रेकआउट आला तर आपल्याला येणाऱ्या महिन्यामध्ये बघायला मिळू शकतं. तर हा झाला पहिला स्टॉक ज्याच्यामध्ये आपल्याला विश्लेषणासाठी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या पुढचा स्टॉक मी तुम्हाला दाखवतोय, तो आहे बालकृष्ण इंडस्ट्रीज. बालकृष्ण इंडस्ट्रीज ह्या स्टॉकमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल मागचे जवळ 2 महिने हा स्टॉक ह्या लेवलला आपल्याला सपोर्ट घेताना दिसतोय. याचं कारण असं आहे की ही लेवल आपण जर इथे फिब रिट्रेसमेंट लेवल मी ऑलरेडी काढून दाखवलेली आहे तुम्हाला, तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. मी थोडं तुम्हाला आणखीन झूम आउट करून दाखवतोय. साधारणपणे इथे जर बघितलं तर इथे लो बनलेला होता, या ठिकाणी लो बनलेला होता आणि इथून जी तेजी झाली तो इथपर्यंत हाय बनलाय. त्यामुळे हायला पहिला पॉइंट मार्क करून लोला मी इथे दुसरा पॉइंट मार्क केला तर तुम्हाला बरोबर ही 50% ची लेवल येते असं तुम्हाला दिसतंय. मागचे 2 महिने आपल्याला ह्या लेवलला सपोर्ट घेतो आणि आज ज्या पद्धतीनं सेलिंग झालंय हे बघता हे सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. अर्थात 50% आहे त्यामुळे उद्या सकाळचा थोडा वेळ किंवा उद्याचा दिवस थोडा इथे सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता आहे. पण येणाऱ्या काळामध्ये बालकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट आला आणि 50% ची लेवल जर ब्रेक झाली, 50% ची लेवल आहे 2492 च्या आसपास, तर 2490च्या खाली जर आपल्याला क्लोजिंग येत असेल, एक 15 मिनिटं अर्धा तास जर त्याच्या खाली टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये ही 38.2% ची लेवल जी आहे 2447 आहे, आपण असं म्हणूया 2450 किंवा 23.6% ची लेवल जी आहे 2400 रुपयाच्या आसपास, म्हणजे इथून खाली येत असेल तर 2450 आणि 2400 अशी दोन टार्गेट आपल्याला बाळकृष्ण इंडस्ट्रीज मध्ये बघायला मिळू शकतात. ह्या स्टॉकवर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवू शकता. त्यानंतर पुढचा स्टॉक जो आहे तो आहे SBI लाईफ इन्शुरन्स. SBI लाईफ इन्शुरन्स मध्ये काय झालंय बघा, तर आपल्याला इथे अनेक दिवसांचं ब्रेकआउट बघायला मिळालं. ब्रेकआउट इथे ह्या कॅन्डलनं आदल्या दिवशीच्या कॅन्डलनं म्हणजे शुक्रवारच्या कॅन्डलनं आपल्याला ब्रेकआउट दिलं. मात्र आज सोमवारी काय झालं, सोमवारी आपल्याला इनसाइड कॅन्डल बनली आहे. आता आपल्याला काय झालं, आता आपल्याला सोपं झालंय की जर आजचा लो खालच्या दिशेनं ब्रेक झाला उद्या आणि ही लेवल सुद्धा 1374च्या आसपास बनली आहे, ही लेवल सुद्धा ब्रेक झाली, याच्या खाली एक 10-15 मिनिटं टिकत असेल तर मग काय होऊ शकतं, ब्रेकआउट फेल्युअरचा एक चांगला ट्रेड आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतो. तर त्याच्यासाठी काय होणं आवश्यक आहे, 2 लेवल ब्रेक होणं आवश्यक आहे. तोपर्यंत आपण छोट्या छोट्या ट्रेडचा विचार करू शकतो, छोट्या छोट्या ट्रेडसाठीचं अनालिसिस करू शकतो आणि एकदा ह्याच्या खाली टिकतंय असं झालं की मग आपल्याला खालच्या दिशेनं एक मोठी लेवल सुद्धा बघायला मिळू शकते. तर हे झालं आपल्याला खालच्या बाजूनं. मात्र उद्या आणखीन एक गोष्ट होऊ शकते की उद्या गॅप अप ओपन झालं आणि वरच गेलं तर मात्र आणखीन एक इनसाइड कॅन्डल आपल्याला बघायला मिळू शकते. लगेचच आपल्याला दिसल्या इनसाइड कॅन्डल त्याचा ब्रेकआउट येईल आणि लगेचच ट्रेड होईल अशी अपेक्षा ठेवायची नाही, किंवा आधीच एखादा ब्रेकआउट यायच्या आधी आपण त्याचं भविष्य वर्तवून त्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. तो ब्रेकआउट येईल त्यानंतरच त्याचा विचार आपण करू शकतो. तर हे झालं आपल्याला SBI लाईफ या स्टॉक विषयी. आता आपण शेवटचा स्टॉक बघणार आहोत जो आहे RBL बँक. RBL बँक मध्ये काय झालंय बघा, RBL बँक मध्ये मागचे काही दिवस खूप चांगली तेजी होत होती. म्हणजे साधारणपणे तुम्ही बघितलं तर 210 रुपयाच्या आसपास लो बनवल्यानंतर RBL बँक मध्ये खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली होती. जवळजवळ 258 रुपये आपल्याला इथे, म्हणजे इथपासून इथपर्यंत बघायला गेलं तर जवळजवळ 50 रुपयाची तेजी आपल्याला
200 रुपयाच्या स्टॉकमध्ये 50 रुपयाची तेजी म्हणजे जवळजवळ 25% तेजी आपल्याला बघायला मिळाली होती. अचानक त्याच्यामध्ये काही बातम्या आल्या आणि आपल्याला गॅप अप ओपन झालं. मात्र पहिल्या दिवशी आपण बघू शकतो शुक्रवारी 50% लेवल जी आहे 234 रुपयाच्या आसपास त्याचा सपोर्ट घेतला गेला आणि आज आपल्याला इथे 50% लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झालेली आहे. उद्या ही जी लेवल आहे 228 ची ही आपल्याला आता 36.2 म्हणजे ही लेवल आहे आपल्याला 228 ची सॉरी. तर ही 228 ची लेवल जर उद्या ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं आपल्याला ही 221 ची लेवल आणि खाली जात असताना 218 ची लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. इथे 50% लेवल म्हणजे जी तेजी झाली होती त्याच्यामध्ये 50% ची लेवल ब्रेक झालेली आहे. उद्या जर हा लो ब्रेक झाला तर आपल्याला खाली जात असताना 221 218 अशी टार्गेट बघायला मिळू शकतात. तर हे झालं चारही स्टॉकचं विश्लेषण. आपल्याला सुरुवातीला आपण इंडेक्सचं विश्लेषण केलं आणि नंतर स्टॉकचं विश्लेषण केलं. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.